शिखर शिंगणापूर यात्रेमुळे वाहतुकीत मोठे बदल, फलटण मार्ग वळवला। शिखर शिंगणापूर यात्रेनिमित्त वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले असून फलटणकडे जाणारा मार्ग वळवण्यात आलाय। यात्रेचा मुख्य दिवस 30 मार्च असल्याने भाविकांची मोठी गर्दी होणार आहे। त्यामुळे सातारा पोलीस प्रशासनाने सकाळी 6 ते रात्री 11 वाजेपर्यंत विशेष वाहतूक योजना लागू केली आहे। शिखर शिंगणापूरहून फलटणकडे जाणारी वाहतूक दहिवडी, मोगराळे घाट किंवा नातेपुते बरड मार्गे वळवण्यात आली आहे। तसेच कोथळे, कर्णेवाडी, अंधरूड मार्ग एकेरी करण्यात आलाय। मुंगी घाटातून कावडी घेऊन येणाऱ्या भाविकांची मोठी उपस्थिती लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आलाय। वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। सर्व नागरिक, भाविक व वाहन चालकांनी या बदलांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे असं आवाहन पोलीस प्रशासनाने केलं आहे। टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूजसाठी शिखर शिंगणापूर प्रतिनिधी धनंजय कवडे यांचा रिपोर्ट। मी ए.पी. दराडे, नेमणूक दहिवडी पोलीस स्टेशन। सध्या शिंगणापूर येथे महादेवाची यात्रा चालू आहे। या यात्रेनिमित्त मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी हजर राहत असतात। त्या भाविकांच्या सोयीसाठी आपण एस.टी. पार्किंग असेल, खाजगी वाहनांचं पार्किंग असेल, कावडीच्या वाहनांचं पार्किंग असेल, याचं प्रत्येक ठिकाणी नियोजन केलं आहे। त्याच्यामध्ये नातेपुते बाजूने ज्या एस.टी. येणार आहेत, सरकारी एस.टी., त्याच्यामध्ये निसर्ग हॉटेल या ठिकाणी एस.टीचं पार्किंग केलेलं आहे। ज्यांना नातेपुते बाजूला एस.टीने जायचं असेल त्यांनी नातेपुते रोडला एक निसर्ग हॉटेल आहे, त्याच्या पुढे एक एस.टीचं पार्किंग तयार केलं आहे। त्या ठिकाणी भाविकांनी जायचं आहे आणि त्या ठिकाणी नातेपुते आणि पंढरपूर बाजूला जायचं आहे। त्यानंतर मार्डी, मसवड ह्या बाजूला जे भाविक जाणार आहेत त्यांच्यासाठी आपण मार्डी रोडला जगदाळे पेट्रोल पंप आहे, त्या ठिकाणी एस.टीचं पार्किंग केलेलं आहे। त्या ठिकाणी सर्व एस.टी ज्या आहेत त्या लागणार आहेत आणि त्या सर्व मार्डी बाजूने पुढं मसवड पंढरपूर त्या रोडने जाणार आहेत। त्यानंतर परत दहिवडी रोडला बंदुके यांचं पार्किंग आहे। दहिवडी रोडला दहिवडी असेल, सातारा असेल किंवा दहिवडी मसवड असेल, दहिवडी वडूज असेल, त्या ठिकाणी ज्या भाविकांना एस.टीने जायचं असेल तर त्यांना बंदुके पार्किंग जे या ठिकाणी त्या सर्व एस.टी लागणार आहेत। जे मुख्य एस.टी स्टँड आहे शिंगणापूरमधलं, ते मुख्य बाजारपेठेत असल्यामुळे आपण ते सध्या बंद केलं आहे। आता तुम्हाला जे 3 एस.टी स्टँड सांगितलेले आहेत, नातेपुते रोडचं, मार्डी रोडचं आणि दहिवडी रोडचं, या ठिकाणी त्या रोडला जाणाऱ्या एस.टी लागणार आहेत। भाविकांनी त्या ठिकाणी संपर्क साधून त्या ठिकाणी त्या सेवेचा लाभ घ्यायचा आहे। त्यानंतर जे आपण खाजगी वाहनांचं पार्किंग आणि कावडच्या ज्या वाहनं आहेत त्यांचं जे पार्किंग आहे त्याचे नियोजन केलं आहे। त्याच्यामध्ये ज्यांना आपण पास वाटप केलं आहे ते पास वाटप केलेली वाहनं आपण मुख्य कमानीतून आतमध्ये बनामध्ये सोडणार आहोत। आणि ज्यांना पास नसताना आहे, मागच्या वर्षी ज्यांना पास नव्हते त्यांचं पार्किंग आपण शिंगणापूरच्या बाहेरच आपण पार्किंग केलेलं होतं। आता ग्रामपंचायतने जो आपण जुना टँकर रोड होता त्या टँकर रोडपासून पुढे एक हायस्कूल आहे, हायस्कूलपासून पुढे एक नवीन टेकडीवरती पार्किंग केलं आहे आणि घोरपडे तळ म्हणून एक पार्किंग केलेलं आहे। ते मंदिरापासून एकदम जवळ आहे। मागच्या वर्षी जे आपण दूर आपण पार्किंग केलं होतं, मागच्या वर्षी जरा भाविकांची थोडीशी गैरसोय झाली होती, परंतु यावर्षी ग्रामपंचायत नवीन रोड बनवून आपल्या मंदिराच्या जवळच जो जुना टँकर मार्ग होता त्या टँकर मार्गवरूनच आपल्याला त्या डोंगराच्या पायथ्याने आपला रस्ता बनवलेला आहे। त्या ठिकाणी टेकडीवरती सुद्धा भरपूर वाहनं लागू शकतात। टेकडीवरचं पार्किंग संपल्यानंतर आपण घोरपडी तळ हे आपण पार्किंग सर्व करून घेणार आहोत। त्या ठिकाणी ज्यावेळेस भाविक वाहनं लावतील तिथून आपल्याला मंदिराचं अंतर सुद्धा एकदम कमी आहे। आणि जेवढे पार्किंग आपण केलेले आहेत प्रत्येक पार्किंगला आपण त्या ठिकाणी फ्लेक्स लावलेले आहेत। एस.टी पार्किंग असेल, तुमचं खाजगी वाहनांचं पार्किंग असेल, वाहनांच्या कावडीच्या वाहनांचं पार्किंग असेल, या ठिकाणी सर्व फ्लेक्स लावलेले आहेत जेणेकरून भाविकांना ते आपल्याला त्या ठिकाणी जाणं योग्य होईल किंवा सोपं होईल। त्यानंतर पार्किंगच्या विषयानंतर आपण 30 मार्च जो आहे हा मुख्य कावडीचा दिवस आहे। 30 मार्च दिवशी पुणे जिल्ह्याच्या ज्या सर्व कावडी आहेत त्या फलटणवरून इकडे शिंगणापूर साईडला येत असतात आणि त्या रोडला भरपूर मोठ्या संख्येने वाहनं येत असतात। त्या दिवशी आपण माननीय एस.पी. सरांच्या आदेशानं अधिसूचना काढलेली आहे आणि 30 मार्च रोजी आपण जो शिंगणापूर टू फलटण रस्ता आहे तो हा वन वे केलेला आहे। म्हणजे 30 तारखेला सकाळी 6 पासून ज्या भाविकांना शिंगणापूर येथून पुण्याला जायचं असेल, सातारा जायचं असेल किंवा ह्या साईडला पंढरपूरला फलटण मार्गे जर कोणाला इकडं बारामतीला जायचं असेल तर त्यासाठी शिंगणापूर ते फलटण हा रस्ता बंद केलेला आहे, वन वे आहे। त्यांना जायचं असेल त्यांनी शिंगणापूरमधून इथून शिंगणापूरला फलटण जाताना शिंगणापूरवरून दहिवडी ते फलटण हा रस्त्याचा उपयोग करायचा आहे। किंवा मध्ये एक थाराळे म्हणून एक गाव आहे, तिथूनही मधून एक रस्ता आहे। शिंगणापूर टू फलटण हा रस्ता बंद असल्याने मधनं थाराळेवरून पण जाऊ शकता आणि ज्याला बारामती साईडला जायचं आहे किंवा नातेपुते साईडला जायचं आहे
त्यांनी आपण इथं शिंगणापूरवरून डायरेक्ट नातेपुते आणि पुढे जायचं आहे आणि नातेपुत्याने पुढे बारामतीला जायचं आहे. सर्वात महत्त्वाचा विषय काय आहे, 30 मार्चला शिंगणापूर ते फलटण हा रस्ता शिंगणापूरकडून फलटणकडे जाणाऱ्या वाहनासाठी पूर्णपणे बंद असणार आहे. तुम्हाला आता मी पर्यायी मार्ग सगळे सांगितलेले आहेत. सर्वांनी त्याचं काटेकोरपणे पालन करायचं आहे. त्यानंतर आपण या ठिकाणी कावडीधारकांच्या वाहनांना पास वाटप केलेलं आहे. पूर्णपणे जो ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टरला पूर्णपणे या ठिकाणी बंदी घातलेली आहे. ज्यावेळेस प्रांत मॅडम आल्या होत्या, तहसीलदार साहेब आले होते, ग्रामपंचायतचं पूर्ण प्रशासन होतं, कावडीधारक आले होते, त्या मीटिंगमध्ये आपण ट्रॅक्टरधारकांना या ठिकाणी बंदी केलेली आहे. त्याचं कारण असं आहे, ट्रॅक्टरला एक टायली 2 टायली असं जोडून लोक येत असतात आणि ट्रॅफिक या ठिकाणी भरपूर जाम होत असतं. सुरुवातीलाच मीटिंगमध्ये सर्वांना पूर्वसूचना दिलेली आहे. त्यामुळे कुणीही कृपया करून ट्रॅक्टर घेऊन या ठिकाणी येऊ नये. ट्रॅक्टरला कोणत्याही पद्धतीने आम्ही वरती सोडणार नाही. त्यानंतर सर्व भाविकांना सूचना आहेत, या ठिकाणी भरपूर मोठ्या प्रमाणात गर्दी जमत असते. कुणीही मौल्यवान वस्तू असतील, त्यानंतर किमती वस्तू असतील, कुणीही या यात्रेमध्ये घेऊन येऊ नयेत. सर्वांनी या ठिकाणी प्रशासनात सहकार्य करायचं आहे. आणि जर कोणाला काही अडचण लागली तर डायल 112ला फोन करायचा आहे. जर कोणाला पोलिसांची मदत लागली, ॲम्ब्युलन्सची मदत लागली, डायल 112ला फोन करून सांगायचं आहे. आपण या ठिकाणी रिझर्व्ह फोर्ससुद्धा ठेवलेला आहे. पार्किंगसाठी वेगळा बंदोबस्त आपण ठेवलेला आहे. त्यानंतर पेट्रोलिंगसाठी वन परिसरामध्ये पेट्रोलिंगसाठी सुद्धा आपण वेगळा बंदोबस्त ठेवलेला आहे. सर्व बंदोबस्त नियोजन व्यवस्थित झालेलं आहे. माननीय SP सरांनी सुद्धा बंदोबस्त आपल्याला पुरेसा दिलेला आहे. फक्त प्रशासनात सर्वांनी सहकार्य करायचं आहे. आणि कुणाला काही अडचण येते डायल 112ला फोन करून पोलिसांना माहिती द्यायची आहे. त्यांची आपण सर्वोत्तरी मदत करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तरी भाविकांना या यात्रेच्या निमित्त मी शुभेच्छा देतो. आणि जे 3-4 दिवस आपल्याला जे राहिलेले आहेत त्याच्यामध्ये प्रशासनात सहकार्य करावं या निमित्त याविषयी मी माननीय SP सरांच्या वतीनं, पोलीस प्रशासनाच्या वतीनं आवाहन करतो आणि सर्वांनी प्रशासनात सहकार्य करावं. धन्यवाद.